हॅलो एव्हरीवन, फिअरलेस आरपी मध्ये तुमचे स्वागत आहे। उन्हाळ्यामध्ये तुम्हालाही स्किनवर ग्लो हवा असेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे। तुम्हाला कुठलाही खर्च न करता किंवा जास्त वेळही वाया न घालविता ग्लोईंग स्किन हवी असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काही जे टिप्स सांगणार आहे त्या तुम्ही नक्की फॉलो करा। तर फ्रेंड्स, उन्हाळ्यामध्ये आपल्या स्किनचा ग्लो हा कमी होतो असं तुम्हाला जाणवत असेल, राईट? उन्हाळ्यामध्ये उन्हामुळे आपल्या स्किनचा ग्लो ही कमी होतो, आपली स्किन ही डल दिसायला लागते आणि आपली स्किन ही टॅन ही होते। तर यासाठी फक्त काही स्किन केअर प्रोडक्ट यूज करणं किंवा महिन्यातनं एकदा फेशियल करणं पुरेसं नसतं। उन्हाळ्यामध्ये आपली स्किन ही चिकट होते आणि आपल्या स्किनवर भरपूर साऱ्या प्रमाणात डेड सेल्स ह्या जमा होतात, म्हणजे डेड स्किन ही येते। तर ही डेड स्किन पूर्णपणे क्लीन करण्यासाठी काही उपाय आहेत, ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर फ्रेंड्स, हे सगळं जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। उन्हाळ्यामध्ये डॅमेज झालेली स्किन आहे ती रिपेअर करण्यासाठी फक्त 3 स्टेप फॉलो करून ती कशी रिपेअर करायची हे मी तुम्हाला आता सांगणार आहे। चला तर मग जाणून घेऊया की त्या कुठल्या स्टेप्स आहेत। सगळ्यात पहिली स्टेप आहे कच्च्या दुधाने क्लिन्झिंग। यस, तुम्हाला काय करायचं आहे, कच्च्या दुधाने तुमच्या फेसचं क्लिन्झिंग करायचं आहे। आता क्लिन्झिंग साठी तुम्हाला मार्केटमधनं दुसरं कुठलंही प्रोडक्ट हे घेऊन यायचं नाही किंवा खर्च करायची गरज नाही। तुम्ही घरच्या घरी कच्चं दूध घ्या, ते तुम्ही थोडा वेळ फ्रीज मध्ये ठेवा आणि ते व्यवस्थित थंड करा आणि ते थंड झाल्यानंतर त्या कच्च्या दुधाने तुम्ही तुमच्या फेसचा मसाज करा। त्याने काय होतं की तुमचा चेहरा हा क्लीन होतो। तर दुधामध्ये लॅक्टिक ऍसिड असल्यामुळे आपला चेहरा हा फ्रेश ही दिसतो आणि दुधामुळे आपल्या स्किनवर एक वेगळ्याच प्रकारचा ग्लो येतो। दूध हे एक नॅचरल क्लिन्झर म्हणूनही ओळखलं जातं। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे तुम्ही क्लिन्झिंग हे दुधाने करू शकता। याने काय होतं, उन्हाळ्यामध्ये जी तुमच्या स्किनवर टॅन आलेली आहे ती पूर्णपणे निघून जाते आणि तुमची डेड स्किन ही निघून जाते। त्यानंतरची सेकंड स्टेप आहे मसूर डाळीचा स्क्रब। यस, तुमचं क्लिन्झिंग हे करून झालेलं आहे, त्यानंतर तुम्हाला स्क्रब करायचं आहे। तर तुम्हाला मसूर डाळीचं स्क्रब हे करायचं आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, मसूर डाळ घ्यायची आहे आणि मसूर डाळीची पावडर ही बनवून घ्यायची आहे। मोठा चमचा मसूर डाळ घ्या आणि त्यामध्ये 2 चमचे कच्चं दूध मिक्स करा। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि याने तुम्हाला छान पैकी तुमच्या चेहऱ्याला हळूवारपणे स्क्रब करायचं आहे। 10 ते 15 मिनिट तुम्ही स्क्रब करा आणि त्यानंतर ते तसंच ठेवा 5 ते 10 मिनिट आणि नंतर तुम्ही तुमचा चेहरा हा वॉश करू शकता। आता मसूर डाळीने काय होतं की तुमच्या चेहऱ्यावर जे स्किन टॅन असतं ते बऱ्यापैकी रिमूव्ह होतं। तर मसूर डाळीने तुमच्या स्किनचं ब्लड सर्क्युलेशन हे व्यवस्थित होतं, टॅन रिमूव्ह होतं, तुमच्या स्किनवर काही पिंपल्स असतील तर त्याही कमी होण्यास मदत होते, प्लस तुमच्या स्किनवर काही पिगमेंट असेल तर तेही रिमूव्ह होण्यास मसूर डाळीच्या स्क्रबने चांगल्या प्रकारे तुम्हाला फायदा होईल। फ्रेंड्स, हे मसूर डाळीचं जे स्क्रब आहे हे तुमचे भरपूर सारे स्किनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे। म्हणूनच तुम्ही काय करा की तुमच्या स्किन केअर रुटीन मध्ये मसूर डाळीचा वापर हा नक्की करा। त्यानंतर तिसरी स्टेप आहे मुलतानी मातीचा फेस पॅक। यस, आता तुमचं स्क्रब करून झाल्यानंतर तुम्हाला मुलतानी मातीचा फेस पॅक हा लावायचा आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, 1 चमचा मुलतानी माती घ्या, त्यामध्ये 2 चमच कोरपड जेल हे ऍड करा। आता जर तुमच्याकडे फ्रेश कोरपड असेल तर तुम्ही फ्रेश कोरपड ही घेऊ शकता किंवा तुम्ही मार्केटमधनं कोरपड जेल ही विकत आणून त्यामध्ये मिक्स करू शकता। आता हे व्यवस्थित मिक्स करा आणि त्यानंतर ते तुमच्या फेसला लावा। 10 ते 15 मिनिट ते तसंच ठेवा आणि नंतर तुम्ही तुमचा फेस वॉश करू शकता। बट फ्रेंड्स, एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलतानी माती ही लवकर सुकते, त्यामुळे तो फेस पॅक थोडासा ओलसर ठेवा आणि नंतरच तुम्ही तुमचा फेस वॉश हा करा। आता मुलतानी मातीने काय होतं की तुमचं जे स्किनचं जे ऑइल आहे ते कंट्रोलमध्ये राहतं आणि तुमच्या स्किनवर पिंपल्स ही येत नाही आणि तुमची स्किन अशी चिकट ही होत नाही। तुमच्या स्किनवर काही डार्क स्पॉट असतील तर तेही रिमूव्ह होण्यास मुलतानी मातीचा फेस पॅक हा खूप चांगल्या प्रकारे हेल्प करतो।
प्लस तुमच्या स्किनवर काही पिगमेंट असेल तर तेही रिमूव्ह होण्यास मुलतानी मातेचा फेस पॅक हा तुम्हाला हेल्प करेन। सो फ्रेंड्स, हे झालं आपलं सिंपल फेशियल। तुम्हाला जर उन्हामुळे बाहेर जावं लागत असेल किंवा उन्हामुळे तुमची स्किन ही टॅन झाली असेल तर मी जे हे इझी अशा 3 स्टेप्स सांगितले आहे या तुम्ही नक्की फॉलो करा आणि हे घरगुती फेशियल तुम्ही नक्की करून बघा। मला यामध्ये कुठे खर्चही करायची गरज नाही, प्लस तुम्हाला इथे जास्त वेळही द्यावा लागणार नाही। तर ह्या स्टेप्स तुम्ही नक्की ट्राय करा आणि या स्टेप्स जर तुम्ही ट्राय केला तर तुमच्या स्किनला एक छान असा ग्लो तुम्हाला दिसून येईल आणि तुमची स्किन ही हेल्दीही राहील। तर फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये इतकंच। आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक यू एव्हरीवन।